नमस्कार, मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत वांग्याची सोपी आणि टेस्टी डिश। मला माहीत आहे वांगे जास्त कोणाला आवडत नाही, मला देखील आवडत नाही, पण ही वांग्याची डिश एकदा ट्राय करा, लहान मोठे सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे। झटपट होणारी सुद्धा आहे ही रेसिपी। ही रेसिपी आहे वांगी तवा फ्राय। माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। वांगी तवा फ्राय बनवण्यासाठी मी इथे भरीत बनवण्यासाठी जे वांगे वापरले जाते ते वांगे मी इथे घेतले आहे। मसाला बनवण्यासाठी इथे 4 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत। या बेडगी मिरच्या गरम पाण्यात 5 ते 7 मिनिटे ठेवायच्या आहेत, म्हणजे मसाल्यासाठी स्मूथ टेक्स्चर येते। आता वांग या प्रकारे उभे कापून घ्यायचे आहे। मी इथे वांग्याच्या 4 स्लाइस कापून घेतल्या आहेत। आता या वांग्याच्या स्लाइसवर अशा प्रकारे चिरा पाडून घेऊया, म्हणजे वांगे लवकर शिजते आणि मसाला छान मुरतो वांग्यामध्ये। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व स्लाइसला चिरा पाडून या प्रकारे घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व स्लाइसला या प्रकारे चिरा पाडून घ्यायच्या आहेत। आता आपण याचा मसाला तयार करूया। यासाठी गरम पाण्यात नरम होण्यासाठी ठेवलेल्या मिरच्या काढून घेऊया। यात सोबत 15 ते 20 सोललेल्या लसूण आणि चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून तेल टाकून याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। झाला आपला मसाला तयार। आता हा मसाला वांग्याच्या स्लाइसच्या एका साइडला चमच्याच्या सहाय्याने लावून घेऊया। आता तव्यावरती मसाल्याची साइड असलेली बाजू फ्राय करण्यासाठी ठेवूया आणि वरच्या साइडला मसाला लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे सर्व वांग्याचे काप आपण फ्राय करून घेऊया। झाले तयार आपले वांगी तवा फ्राय। हे वांगी तवा फ्राय तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता। मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।